ग्रंथामध्ये शिवमहापुराण ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना सगळ्यात पहिले एका पुरुषाची कथा सांगितलेली आहे। मृत्यूलोकामध्ये एका नगरीमध्ये एका परिवारामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता। तो देवराज कुकर्म करणारा होता। आई वडिलांचे शब्द सांभाळायचे नाही, मनाला येईल तसं वागायचं। माझ्या ताई दादांनो, माझ्या काही बोलण्याकडे लक्ष द्या। मनाच्या मागे जाणाराची हानी होते आणि शास्त्राच्या मागे चालणाऱ्या किंवा संतांच्या विचारांना जगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सगळी अनुकूलता निर्माण होत असते, त्यांचं जीवन यशस्वी होत असतं। आणि जी लोक मनाच्या मागे जातात, म्हातारपणी त्यांना अपयश आणि पश्चातापाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही, केवळ एक पश्चाताप का तारुण्य चुकले म्हणून म्हातारपणामध्ये त्यांना पश्चाताप सहन करावा लागतो। आपलं जीवन यशस्वी व्हावं याच्यासाठी मनोमार्गे गेला तो तेथेच मुकला, मनाच्या मागे कधी जाऊ नका। जीवनामध्ये चांगल्या लोकांना आदर्श ठेवा, जीवनामध्ये साधू संतांकडे पाहून जगा, शास्त्र काय आहेत ते वाचा। तुम्ही स्वतःच्या संसारासाठी 24 तासाचा वेळ देता, काम करता, उद्योग करता, व्यापार करता, व्यवसाय करता, खूप कष्ट करता, सगळं करता। तुम्ही खायला वेळ देता, आरामाला वेळ देता, फिरायला वेळ देता, मित्रांना वेळ देता, गप्पा गोष्टीला वेळ देता, टीव्ही पाहायला वेळ देता, स्वतःच्या शृंगाराला वेळ देता, शॉपिंगला खरेदीला वेळ देता। मग देवधर्माला वेळ का देत नाही या प्रश्नाचं उत्तर द्या मला। तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढता आणि देवधर्माचा विषय आला, कथा ऐकण्याचा विषय आला, पूजा पाठ करण्याचा विषय आला, कुठे तीर्थावर जाण्याची वेळ आली, घरातला नित्य हरिपाठाची वेळ आली, तर आपण म्हणतो वेळच नाही, त्याच्यात आमचा वेळ जातोय। वेळ नाही जात नाही, तो टाइमपास नाही, तुमच्या दिवसभराची ती ऊर्जा आहे। एक 10 मिनिट पूजा करा, एक 15 मिनिट पारायण करा। 24 तास तुम्ही संसाराला देता, त्या 24 तासापैकी 10 मिनिट आपल्या दिवसभराच्या ऊर्जेसाठी द्यायला काही अडचण नाहीये। 5 मिनिटात पूजा करा आणि 5 मिनिट पारायण करा, ज्ञानेश्वरी वाचा। तुमचा स्वयंपाक करता करता हरिपाठ म्हणा, स्नान करता करता हरिपाठ म्हणा। तुम्हाला असं वाटतंय ना आमची कामाची वेळ आहे, आमची वाया चालली वेळ, आम्ही कामाची वेळ हरिपाठाला देऊ शकत नाही। स्वयंपाकाच्या वेळेमध्ये तुम्हाला काही काम नसतं तुमच्या तोंडाला का? स्वयंपाकाच्या वेळेत तोंडाला काही काम असतं? स्वयंपाकाच्या वेळेला कोणत्या इंद्रियाला काम असतं? हातांना काम असतं, तोंडाला काम नसतं। मग या रिकाम टेकड्या तोंडाला त्यावेळेला कामाला लावा। कोणत्या कामाला? देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी। चांगलं तिंबा, कणिक चांगली तिंबा, असोनी संसारी, जिभे वेगू करी, आणि वेदशास्त्र वारी बाह्या सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणे, द्वारकेचे राणे चपाती लाटा, म्हणजे लाटता लाटता म्हणा, चपाती भाजी करा, सगळं करा, पण तोंडानं हरिपाठ करा। तुम्ही पवित्र कर्मासाठी वेळ द्या। भगवंताचं नाव घेऊन स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक प्रसाद तर होईल, जो कोणी खाईल त्याच्या अंगात ताकद येईल, बुद्धीमध्ये सद्विचार निर्माण होतील, आणि तुमच्या त्या नित्य नामस्मरणाचा परिणाम, त्या नित्य पूजेचा परिणाम, तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतील। या गादीवर बसून सांगते मी तुम्हाला, तुमच्या जीवनामध्ये एकही चुकीची गोष्ट घडणार नाही, आणि चुकीचं काही घडायला लागलं तर तुमचा बचाव होईल या गोष्टीमुळे, वाचवेल तुम्हाला, हे सत्कर्म वाचवेल। मग किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आपण जर मेकअपला वेळ देत असो, शॉपिंगला वेळ देत असो, फिरायला वेळ देत असो, गप्पा गोष्टीला वेळ देत असो, मैत्रिणीला तासनतास फोनवर बोलत असो, तर हरिपाठाला वेळ का देऊ नये? पूजा पाठाला वेळ का देऊ नये? ज्या गोष्टीमध्ये आपलं भलं आहे त्याला वेळ द्या। जीवनामध्ये आपण आदर्श कुणाला ठेवायचंय? ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, शास्त्र, पुराण, ज्ञानेश्वरी, गाथा यांना आदर्श माना, साधू संतांना आदर्श माना। टीव्हीवरती नको त्या सिरियल, नको त्या मालिका पाहण्यात वेळ घालवू नका।
त्या सिरियल काढणाराचा उद्देश एक असतो की लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवायचं, पण लोक चांगलं घेत नाहीत त्याच्यातून. सगळे सज्जन नाहीत, सगळे धर्मराजासारखे नाहीत, वाईटातूनही चांगलं घेणारे बरेच दुर्योधनाच्या वंशातले असतात, बरेच हिरण्यकश्यपूच्या कुळातले असतात, त्यांना चांगलं घेता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर चांगलं जगायचं असेल तर मनाच्या मागे जाऊ नका, नको त्याला आदर्श मानू नका, चांगल्या गोष्टींचा आदर्श जीवनामध्ये ठेवा. थोडंसं मोकळं बोलते तुम्हाला, मला माहिती नाही बरं का, मी असं चुकून ऐकलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये चुकीच्या लोकांना आदर्श मानतो आणि त्यांचं पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. जसं की टीव्हीवरती हिरो हिरोईन यांना आपण आदर्श मानतो आणि ते जसं राहतात ना, जगतात ना, तसं आपण जगण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचं आहे. ते का संत आहेत का, ते साधू आहेत का, त्यांना शास्त्र माहिती आहे का? बर, जरी शास्त्र त्यांनी कुठं ऐकलं असेल, ते जगतात का ते शास्त्र? शास्त्र संमत ते जीवन जगत नाहीत आणि शास्त्र संमत जीवन न जगल्या कारणानं त्यांची तर अधोगती आहेच आहे, पण त्यांच्याकडे पाहून जगणाऱ्यांचं जीवन बर्बाद होत आहे. गुटख्याच्या पुडीची जाहिरात करण्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात आणि त्या हिरो हिरोईनना आदर्श मानणारी आपली कार्टी त्यांच्याकडे पाहून त्यांच्यासारखी पुडी तोंडामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासारखी सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करतात. आपण निघालोय कुठे? त्या रमीच्या खेळाची जाहिरात तर एवढी चालली आहे, मोठे मोठे टॉपचे सगळे सिने स्टार लोक त्याची जाहिरात करतात आणि आपल्यासारखी भोळे बाबडी लेकरं, आपल्यासारख्या म्हणजे काही ज्यांना आदर्श कुणाला मानावा हे कळत नाही ना, अशी लोक त्यांच्याकडे पाहून जगतात. मी असं ऐकलंय, मला माहिती नाही पक्क, मंगळसूत्र हे गळ्यामध्ये घालत असतात, पण कुठल्या तरी मालिकेमध्ये ते हातात घातलं तर बऱ्याच पोरीने गळ्यातलं काढलं हातात घातलं. आता मंगळसूत्र काय हातात असतं का? म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे. कुठं निघालोय आपण? काय चाललंय काय आपलं? आपण कुणाकडे पाहून जगतोय? यानं आपल्या जीवनाची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाग्यवान आहात. भले आपण मुंबई पुण्यासारख्या शहरात राहत नाही, आपण एक 2 नंबरच्या शहरात राहतोय. संभाजीनगर असेल, हे सुद्धा मोठं शहर आहे, पण या शहरात राहून सुद्धा आपण शास्त्र जगतोय, कथा ऐकायला बसतोय. ही खूप मोठी तुमच्या जीवनातली सदाचाराची गोष्ट आहे. का ऐकायला बसलात तुम्ही कथा? तुम्हालाही टीव्ही पाहावी वाटते, तुम्हाला सुद्धा त्या हिरो हिरोईन्सकडे पाहून आपतसं जगावंच वाटतंय. नाही, तुम्हाला कळतंय चांगलं काय आहे, चुकीचं काय आहे, काय जगलं पाहिजे, काय कुणाकडनं शिकलं पाहिजे, जीवनामध्ये आदर्श कुणाला मानलं पाहिजे, ही गोष्ट तुम्हाला कळते. या बाबतीमध्ये तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ज्ञानोबराय तुकोबराय कळतात. माझ्या ताईंनो, शास्त्र काय सांगतंय त्या पद्धतीने माणसानं जगलं पाहिजे. माझ्या ताईंनो, मी परत कधीतरी बोलताना विसरून जाईल सांगताना तुम्हाला, सगळ्या माता माऊल्यांनी लक्षात ठेवायचंय, आपल्या घरातलं सगळं वातावरण मंगलमय राहावं असं जर वाटत असेल तर घरातल्या स्त्रियांनी, मग ती मुलगी असेल, सून असेल, सासू असेल, ज्या सौभाग्यवती आहेत, ज्या कुमारिका आहेत, ज्या सौभाग्यवती आहेत, त्यांनी कपाळी कुंकू लावा. टिकली तर लावाच तुम्ही, पण कुंकू लावा कपाळावरती. कपाळावर कुंकू ज्या बाईच्या लागल्या जातं, सौभाग्यवती स्त्रीच्या, आणि मग ती बाई सकाळी सगळं आवरून, देवपूजा करून, सगळं स्वतःचं सांभाळून घरातलं सगळं आवरत असेल आणि तिचा तो प्रसन्न चेहरा कपाळावर लागलेलं कुंकू पाहून जो कोणी ते कुंकू पाहिल त्याच्या दिवसभराच्या कामात तर यश प्राप्त होईलच, पण घरातलं सगळं वातावरण मंगलमय राहील. म्हणून कुंकू लावलं पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला ओघानं पुढे 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 सांगत जाणारच आहे. आणखी एक सोपी गोष्ट सांगते. घरामध्ये घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि घरामध्ये लक्ष्मी टिकावी असं जर वाटत असेल तर माझ्या ताईंनो,
रात्रीच्या स्वयंपाकाचे आणि रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच घासून काढा. रात्रीचे भांडे सकाळी घासायचे नाही. जी बाई रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्री स्वच्छ करते त्या घरातली लक्ष्मी कधीच जात नाही. अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये राहते.